भंडारा शहराची दिवसागणिक लोकसंख्या वाढत आहे। नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी शासनाकडून 70 कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली। त्या अंतर्गत पाणी पुरवठ्याचे साहित्य शहरात ठिकठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे। या दरम्यान दसरा मैदान असलेल्या जलकुंभानजीक लोखंडी तथा प्लास्टिकचे 4 इंचचे पाईप्स ठेवण्यात आले आहे। या पाईप्सला अचानक आग लागली। बघता बघता क्षणार्धात या आगीने रौद्ररूप धारण केले। मोठ्या जलवाहिनींना जोडण्यासाठी सदर प्लास्टिक पाईप आणण्यात आले होते। जवळपास 10 ते 15 पाईप्स बंडल येथे ठेवण्यात आले होते। आग कशी व कोणत्या कारणाने लागली याचा शोध मात्र लागू शकला नाही। नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते। यावेळी आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी लाखो रुपयाचे पाईप जळून खाक झाले। घटनास्थळी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। नगराध्यक्ष सुनील मेंढे हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून विजयी झाले। खासदार झाले असतानाही मेंढे यांनी नगराध्यक्षपद सोडले नाही। लाभाच्या दोन्ही पदावर सुनील मेंढे विराजमान आहेत। पाणी पुरवठा योजनेच्या पाईप खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असावा। भविष्यात हे बिंग फुटून पितळ उघडे पडेल या भीतीने सदर पाईप जाडले असावे अशी चर्चा सध्या भंडारा शहरात सुरू आहे। दरम्यान पालिका प्रशासनाने भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली असून यात सुमारे 11 लाखाचे पाईप जडल्याचे म्हटले आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण करीत आहेत। VCN न्यूज ब्युरो भंडारा।